उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. संभाजीनगरातील गारखेडा परिसरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं ढोल बजाव आंदोलन. तर पहलगाम हल्ल्याचा पर्यटनावरती परिणाम, वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांची गर्दी लक्षणीय घटली. आता बघूया सविस्तर बातम्या. पहलगाम हल्ल्याचा थेट परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ येथे ही पाहायला मिळतोय. पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत होते, मात्र भाविकांची ह्या गर्दीमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती खुलताबाद तालुक्यातील पर्यटन स्थळांवरती त्याचा परिणाम दिसून येतोय. जागतिक वारसा असलेल्या प्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातही या घटनेचे ठसठशीत छाया पडली असून पर्यटकांची गर्दी लक्षणीयरित्या कमी झाली आहे. नेहमी पर्यटकांच्या गजबजाटाने फुलणारं वेरूळ लेणी सध्या शुकशुकाट अनुभवतोय. यापूर्वी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादामुळे काही काळ पर्यटकांनी या भागाकडे पाठ फिरवली होती, मात्र नंतर परिस्थिती शांत होताच पर्यटनाने पुन्हा गती घेतली होती. मात्र आता पहलगाम हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि त्याचा थेट परिणाम वेरूळच्या पर्यटनावरती झालाय. याशिवाय वेरूळ लेणी परिसरामध्ये भौतिक सुविधांचा अभाव देखील पर्यटकांच्या नाराजीचं एक कारण ठरतोय. परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन होत नाही, तसेच मधमाशांचे हल्ले देखील पर्यटकांच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. आज काही पर्यटकांनी या समस्या मांडण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या स्थानिक कार्यालयात भेट दिली, मात्र तिथे कोणीही उपस्थित नव्हतं. ही खेदाची बाब आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू असून वेरूळ परिसरामध्ये अपेक्षित प्रमाणामध्ये वर्दळ नाही आहे. त्यामुळे स्थानिक टुरिस्ट गाईड्स, वाहन चालक, दुकानदार आणि इतर पर्यटन व्यवसायांवरती अवलंबून असलेल्या लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहेत. त्याची रोजगार धोक्यात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. भाऊ, काय म्हणतो धंदा आपला? खूप कमी झाला आहे आता, गर्दी पर्यटक खूप कमी झाले आहे ना. काहून, काय विषय? मध्ये हल्ले झाले, अतिरेकी हल्ले झाले म्हणून इकडे खूप कमी पर्यटक झाले. हो का? त्याच्या अगोदर कसं होता धंदा? दिवसात उन्हाळ्यामध्ये खूप पर्यटक असायचे, पण आता खूप कमी झाले. सर्वसामान्यांचं जीवन सुखर होण्यासह त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. तसेच 100 दिवस आराखड्यातील 7 कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त गावडे बोलत होते. या प्रसंगी अपर आयुक्त खुशालसिंह परदेसी, नगर विकास विभागाचे देविदास टेकाळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त गावडे म्हणालेत की सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुकर तसंच सुलभ व्हावं यासाठी राज्य शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केलाय. कृती आराखड्यामध्ये तयार करण्यात आलेल्या 7 कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि उद्योजकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन यावरती भर द्यावा जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी. आपल्या कार्यालयाचं अधिकृत संकेतस्थळ अधिक महत्त्वपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध सेवांचं सुसूत्रीकरण करण्यात यावं. नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी प्रशासन म्हणून आपण तत्पर असायला हवं, असं गावडे म्हणालेत. गुंतवणूक वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वांनी करावेत.
उद्योजकांनी कुठेही अडवणूक होणार नाही यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना यांनी त्यावेळी दिल्या. सुंदर माझं कार्यालय या संकल्पनेअंतर्गत शासकीय विभागातील प्रत्येक कार्यालय स्वच्छ, सुटसुटीत आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवावी. यासाठी कार्यालयीन अभिलेख अद्ययावत करण्यात यावा, अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावं, कार्यालयामध्ये नागरी सुविधा पुरवण्यात याव्यात. यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, कार्यालयातील स्वच्छतागृह स्वच्छ ठेवणं, अभ्यागत कक्ष निर्माण करावा, कार्यालयाची रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यावरती भर द्यावा. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीवरती लक्ष ठेवावं. 2 दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावा. तसेच क्षेत्रीय भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वाकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त गावडे यांनी दिल्या. 100 दिवस कृती आराखड्यानुसार संकेतस्थळाचं अद्ययावतीकरण, सुखर जीवनमान, गुंतागुंतीस प्रोत्साहन, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचं निराकरण, कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याबाबतही विभागनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय पातळीवरील कार्यालयांचे प्रमुख अधिकारी आपल्या विभागात सुरू असलेल्या कामकाजाबाबत अधिक माहिती देत होते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रम नुकताच छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. कर्तृत्वाची शिखर यात्रा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गदर्शन सत्राचं आयोजन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्ण प्रशिक्षण केंद्रात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. आपल्या अभ्यासाच्या आणि प्रशासकीय सेवेतल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात कर्तृत्वाची शिखर यात्रा या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी खास मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं. दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रशासक तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वामी यांनी वेळेचं आणि अभ्यासाचं नियोजन, आत्मविश्वास आणि दृढ मनोबल ही यशाची चतुसूत्री असल्याचं विद्यार्थ्यांसमोर मांडलं. सोप्या भाषेत दिलेल्या प्रेरणादायी कथांमधून त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. अपयश आलं तरी खचून न जाता यश मिळेपर्यंत सातत्याने प्रयत्न करत राहा. सोप्या भाषेत दिलेल्या प्रेरणादायी कथांमधून त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला की अपयश आलं तरी खचून जायचं नाहीये. यश मिळेपर्यंत आपल्याला सातत्याने प्रयत्न करत राहायचं आहे. स्पर्धा परीक्षा ही कठीण असली तरी त्यावरती मात करण्यासाठी योग्य नियोजन, संयम आणि जिद्द आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यांच्या स्वतःच्या परीक्षा काळातील अडचणी व त्या सोडवण्याचे उपाय विद्यार्थ्यांसोबत त्यांनी शेअर केले. या कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केंद्राचे संचालक डॉक्टर पंकजा वाघमारे यांनी केलं होतं. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता केंद्रे आणि कोहळे तसेच प्राध्यापक रुपेश मडकर, डॉक्टर संतोष सावदेकर, प्राध्यापक प्राची गिरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर वाघमारे यांनी केलं. सूत्रसंचलन कुमारी रोहिणी लाखोले यांनी केलं. आभार प्रदर्शन कुमारी गिरिजा गोळे यांनी केलं. तर कार्यक्रमात पहलगाम येथे झालेल्या घटनेतील मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीत. कर्तृत्वाची शिखर यात्रा या मार्गदर्शन सत्राने विद्यार्थ्यांमध्ये नवीन प्रेरणा जागवली आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ परीक्षा नव्हे तर आत्मप्रगतीची एक सुंदर वाटचाल आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ज्यांना विद्यार्थी म्हणून जगायचंय, विद्या अर्जन करायचंय, अभ्यास करायचंय, त्यांनी सुख त्याग केला पाहिजे. न झोपणे, हुंदडणे, ताप, बागा, टंगा, केवळा, बाहेर काय टाइमपास. विद्यार्थ्यांनी सुख त्याग केलं पाहिजे. सुखार्थी त्याचं ते विद्या. मग ज्याला सुखच घ्यायचं आहे, आयफाराम करायचा, झोपा काढायचा, आई वडिलांना खोटं बोलायचं आहे, त्यांनी मग विद्या सोडून द्यायची. सुखार्थी त्याचं ते विद्या. पुढच्या ओळीत म्हणजे की सुखार्थीनं कुतो विद्या, म्हणजे ज्याला खरंच झोपा काढायचा आहे, टाइमपास करायचा, त्याला विद्या कुठून मिळणार. आणि विद्यार्थीनं कुतो सुखम, म्हणजे ज्याला खरंच विद्या अर्जन करायचं आहे, स्वतःचं नाव कमवायचं आहे, स्वतःचं काहीतरी स्टेटस निर्माण करायचं आहे, त्याला सुख कुठून मिळणार. हा इतका इम्पॅक्ट करणारा श्लोक आहे. तो प्रत्येकाने आपल्या रूममध्ये लिहून लावला पाहिजे. म्हणजे उगाच झोपायची सवय असते ना, की दिसला की माणूस उठून बसतो. आपल्याला निसर्गाने वेळ 24 तास फुकट दिले. आपण जर पिक्चर बघायला गेलो, 100 रुपयाचं तिकीट काढून आपण पिक्चर बघायला जातो. पिक्चर संपलेला असतो तरी आपण बाहेर तिथे नाव पूर्ण होईपर्यंत थांबतो. तिकीट थांब सगळेजण थांबतात, कारण पैसे मागा ना आपण.
सोशल मीडियाचा गैरवापर करून चोरीचे धडे गिरवणाऱ्या एका तरुणाला अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडावं लागलं। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करून चोरीचे धडे गिरवणाऱ्या एका तरुणाला अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडावं लागलं। तरुणाने इंस्टाग्रामवरील रील्स आणि व्हिडिओ पाहून लॉक उघडण्याचं कौशल्य आत्मसात केलं। शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या या तरुणाने आपल्या शिकलेल्या कलेचा वापर करून एका अपार्टमेंटमध्ये घुसखोरी करत चोरी केली। जवाहरनगर पोलिसांनी अक्षय गजानन थोरात वय 28 राहणार वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या चोरट्यास अटक केली आहे। ही कामगिरी पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे, सहाय्यक फौजदार गजेंद्र शिंगाणे यांनी ही कारवाई केली। सदर अपार्टमेंटमध्ये अनेक दिवसांपासून कोणीच राहत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने बंद फ्लॅट निवडून त्याचा दरवाजा लोखंडी साधनांच्या मदतीने उघडला। फ्लॅटमध्ये फक्त एक लॅपटॉप आणि 2 आयफोन होते, जे तो घेऊन पसार झाला। मात्र चोराचा कोणताही गुन्हेगारी बाजाराशी संपर्क नसल्यामुळे त्याला हे गॅजेट्स विकण्यात अपयश आलं। जवाहरनगर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतला। त्याच्याकडून 2,38,000चा लॅपटॉप आणि दोन्ही आयफोन जप्त करण्यात आलेत। सोशल मीडियाच्या अतिवापराचं हे धोकादायक उदाहरण ठरत असून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं, असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो,
त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते, तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो, त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। संभाजीनगरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नावरती लबाडांनो पाणी द्या हे जन आंदोलन सुरू आहे। आज गारखेडा परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीने पाण्याच्या टाकीसमोर ढोल वाजवून ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। पाणी प्रश्नावरती गुंग झालेल्या प्रशासनाला शहरातील पाणी टंचाईची तीव्रता माहीत व्हावी यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। संभाजीनगर शहरातील जय विश्वभारती कॉलनी येथे पाण्याच्या टाकीजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 25 एप्रिल रोजी ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी लबाडांनो पाणी द्या हे जन आंदोलन सुरू करण्यात आलंय। पाणी प्रश्नावरती मौन झालेल्या प्रशासनाला शहरातील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात आणून देण्याच्या हेतूने हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। परिसरातील 10 वर्षीय स्वराली लबडे ही मुलगी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी झाली। स्वरालीने स्वतः ढोल वाजवून परिसरात लक्ष वेधून घेतलं। उत्तमरित्या आणि पारंपरिक मराठी पद्धतीने ढोल वाजवून आंदोलनात ऊर्जा भरल्यामुळे संपूर्ण परिसराचं आकर्षण स्वराली ही मुख्य आकर्षणाचं केंद्र ठरली होती। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख गिरीराम हळनोर, शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे, अनिल लहाने, अजय चोपडे, संजय बापू पवार, नंदू लबडे, संतोष बारसे, जगदीश वेताळ, अनिल थोटे, प्रेम पेंढारकर, रोहन आचलिया, संजीवन सरोदे, विशाल राऊत, महिला आघाडी सहसंपर्क संघटक सुनीता आउलवार, जिल्हा संघटक आशा दातार, सुमित्रा हळनोर, अरुणा भाटी, पूजा जठार, सरपना चिंतलवार, मंगल ताठे, अनिता लगड, कोमल पांढरे, दीपाली श्रीखंडे, अश्विनी जागीरदार, मंगला धांडे व अनिता गाडेकर उपस्थित होत्या। इंदोर शहरातील गांधीनगर भागातील सुमिती धाम येथे दिनांक 27 एप्रिल ते 2 मे या कालावधीमध्ये जैन समाजातील 6 दिवसीय पटछाया महोत्सव व जैन समाजाचा महाकुंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये गुरुभक्त मार्गदर्शक न्यायाधीश कैलास चंद चांदीवाल, मुख्य संयोजक आनंद सेठी, संयोजक ललित पाटणी, सहसंयोजक महेंद्र ठोले, सहसंयोजक गीत सेठी यांनी एका परिषदेत दिली। या पटटाचार्य महोत्सव व जैन समाजाचा महाकुंभासाठी शहर जिल्ह्यातून हजारो समाज बांधव जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। दिगंबर जैन समाज का जो महाकुंभ 27 अप्रैल से 2 मई सुमती धाम इंदौर, गोदा स्टेट इंदौर में मनीष सपना गोदा इनकी ओर से आयोजित किया गया है। इस महाकुंभ में दिगंबर संप्रदाय के 450 साधु सम्मिलित होंगे। ये कार्यक्रम का मुख्य आकर्षण 30 अप्रैल 2025 को आचार्य भगवंत विशुद्ध सागर जी महाराज इनको उनके गुरु आचार्य भगवंत विराग सागर जी के समाधि के बाद पट्टाचार्य पद दिया जा रहा है। यह पद उनके संघ के 450 साधु के बीच उनको दिया जाएगा। वहाँ पर अनेक आचार्य भगवंत, साधु संत, माताजी और अनेक राजकीय नेता वहाँ पर और जैन समाज के पूरे भारत भर से अनेक श्रावक वहाँ पर उपस्थित रहेंगे। लाखों लोगों की आने की वहाँ पर संभावना है। उस हिसाब से सारी व्यवस्था की गई है। साधु संतों के आहारचर्या की, रुकने की, श्रावकों के आहारचर्या की और रुकने की, और उसके बाद जो पेंडाल में कार्यक्रम होना है वहाँ पर 1 लाख लोग बैठने की व्यवस्था वहाँ एसी पेंडाल की गई है। सभी जो श्रावक वहाँ पर आने वाले हैं उनके भी समुचित भोजन की व्यवस्था की गई है। सारी व्यवस्थाएं पूरी हो चुकी है। अब सिर्फ 27 अप्रैल का इंतज़ार है। आचार्य भगवंत विशुद्ध सागर जी वहाँ पर आज
पिछले 4 माह में 2900 किलोमीटर का पैदल प्रवास करके वहाँ पहुँचे हैं। बहुत ही निर्मोही साधु है, विरले साधु है। ऐसे साधु पाकर जैन समाज धन्य हुआ है। उनका एक ही कहना है, जियो और जीने दो, सब दिन एक से नहीं होते और सबके दिन एक से नहीं होते, जो है सो है, ये उनका ब्रीद वाक्य है। ऐसे आचार्य भगवंत विशुद्ध सागर जी जैन धर्म को मिले, आज भारत को मिले। आज ये भारत के लिए, समाज के लिए, सबके लिए गौरव की बात है। ऐसे साधु संत का विचरण अपने देश में होते रहेगा तो ये देश निश्चित ही ऊंचे मार्ग पे चलेगा, जैन समाज निश्चित ही ऊंचे मार्ग पे चलेगा। बस इतना ही, धन्यवाद। सिल्लोड येथे संत सेना महाराज यांनी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक सुधारणांवरती भर दिला आणि लोकांना समतेचं, न्यायाचं आणि भक्तीचं महत्त्व शिकवलं। संतांचं कार्य हे सर्वसमावेशक होतं। संत केवळ एका विशिष्ट समाजासाठी किंवा धर्मासाठी नसून सर्व मानव जातीसाठी होते, असं प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं। संत सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावरती अनेक साहित्य उपलब्ध आहेत, त्याचं प्रत्येकाने वाचन करावं। त्यातून संत सेना महाराज व आपल्या संत परंपरेचा इतिहास लक्षात येईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं। सिल्लोड येथे संत शिरोमणी संत सेना महाराज जयंती सोहळा निमित्त येथील राजश्री शाहू महाराज सामाजिक सभागृह येथे नाभिक समाज मेळावा कार्यक्रमामध्ये आमदार अब्दुल सत्तार बोलत होते। या प्रसंगी समस्त नाभिक समाजाच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांना संत सेना महाराजांची प्रतिमा भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीरंग पाटील साळवे, शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, तालुका प्रमुख मारुती पाटील वराडे, शहर प्रमुख मनोज झवर, नाभिक समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे, तालुकाध्यक्ष राजू सुरडकर, शहराध्यक्ष दीपक वाघ, माजी नगरसेवक सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, जगदीश बेदवे, व्यापारी महासंघाचे दुर्गेश जयस्वाल, अमृतलाल पटेल, आशिष कटारिया आदींची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान संत सेना महाराज जयंतीनिमित्त लोकनेते आमदार अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील नाभिक समाजातील व्यावसायिकांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सलून किटचं वाटप करण्यात आलं। या किटमध्ये सलून व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचा समावेश आहे। खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील बुद्ध विहारास बुद्ध महासभाचे पदाधिकाऱ्यांनी भेट देत या प्रसंगी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला। या कार्यक्रमाची सुरुवात येथून करण्यात आली। यावेळी भारतीय बौद्ध महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अरविंद कांबळे, कन्नड तालुका अध्यक्ष रमेश धनधर, भारतीय बौद्ध महासभा संघ संस्कार विभाग तालुका सचिव डॉक्टर GS जाधव, निवृत्ती जाधव यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर GS जाधव, प्राध्यापक अरविंद कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की संस्काराविना सुखमय जीवन जगण्याचा असमर्थ ठरू शकतो। त्यामुळे लहानपणापासूनच प्रत्येक व्यक्तीवरती बुद्ध धम्म संस्कार असणं काळाची गरज बनली आहे व हे संस्कार प्राप्त करण्याचे असतील तर प्रत्येकाने शक्यतो महिन्यातील प्रत्यक्ष बुद्ध विहारात एकत्र येऊन ग्रहण करणं महत्त्वाचं आहे। महामाया बुद्ध विहाराचे अध्यक्ष विनोद ढिवरे यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना वेरूळ बौद्ध विहाराविषयी माहिती देताना सांगितले की वेरूळ या गाव जगप्रसिद्ध जगविख्यात पर्यटक व धार्मिक स्थळ असल्या कारणाने या ठिकाणी वेरूळ लेणी बघण्यासाठी दररोज देश विदेशातील हजारो पर्यटक भेट देतात। यावेळी देशासह विदेशातील अनेक भिक्खू संघ या वेरूळ बुद्ध विहारास भेटी देत असतात। या भेटी दरम्यान परिसरातील चारिका, त्रिशरण, पंचशील ग्रहण, धम्मदेसना, भोजदान या माध्यमातून बुद्ध धम्म संस्कार प्रत्येकांना अंगीकृत करण्यास मदत होत असते। तसेच मागील डिसेंबर ते फेब्रुवारी या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये विपश्यना म्हणजेच ध्यानसाधना तथा बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। अशा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी माजी सरपंच कारभारी ढिवरे, राजू दिवेकर, काशीनाथ लोखंडे, विनोद कांबळे, ऋतिक ढिवरे, धीरज ढिवरे, पंकज बोर्डे, विशाल घाडगे, रोहन शिरसाट, आदित्य निकम यांच्यासह उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर GS जाधव यांनी तर आभार प्रदर्शन विनोद ढिवरे यांनी केलं। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। खरंच गरज आहे कारण की आता जर काळ बघितला तर येणाऱ्या काळात खूप मोठे संकट आपल्याकडे येणार आहे याची ताकद आहे। त्यामुळं
जी मुलं आहेत त्यांना धर्माविषयी किंवा प्राप्तवासाबद्दल करतील म्हणून आपण तो महान होऊन गेले महामानव म्हणजे आपल्या समाजासाठी किंवा आपल्या धर्मासाठी जे विचार दिलेले आहेत त्यांना कमीत कमी ते विचार तरी कळले पाहिजे. इतकं जरी आपण काम केलं तर खूप होईल कारण की आपण म्हणतो आपण पूर्ण सिस्टम चेंज करू काय तर आज जगविख्यात वेरूळ या गावी जसं सरांनी सरांनी जे सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि सॉरी तर जे आपले बौद्ध महासंघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे सविस्तर मार्गदर्शन दिले त्याबद्दल जे सांगितलं तर वेरूळ हे एक जागतिक स्थळ आहे जसं सरांनी सांगितले आणि बुद्धाचे जे जीवन कार्य आहे ते मूर्तिकार्यातून होणार किंवा समजा लेणीच्या माध्यमातून होईल ते जगातले लोक इथे येऊन ते सुद्धा धर्माविषयी किंवा बुद्धाचे जे शिक्षण आहे ते इथे येऊन बघत असतात. अशा जागतिक स्थळी बुद्ध महासंघाचे जे कार्यकर्ते जे बुद्ध समुदायाचे बुद्ध धर्माचे जे सामाजिक कार्यकर्ते जे सामाजिक काम करतात किंवा जे काही सामाजिक जे व्यक्ती आहेत त्यांच्या वतीनं त्यांचं सर्वस्व आभार मानतो. आपलं असं सगळी फर्स्ट डे आपल्या जे आहे आज तर आपली प्रत्येक झालेली आणि सगळ्यांनी सांगितलं होतं खूप अर्जंट झालेली आहे सगळ्यामध्ये तर जरी एखादी संध्याकाळी असतं तर खूप छान आता त्याचं नियोजन करूया पोचता येईल कारण की आजचं कसं प्रत्येक दिवस सुट्टी असते आणि एका सुट्टीमध्ये प्रत्येकाला आपला संस्कार जे काही असते सगळं बघावं लागतं त्यामुळे आज जी थोडीशी संख्या दिसते तर येणाऱ्या काळात आपल्याला जागा लागली शब्द देतो आणि सगळे सेवेने आपण छान प्रकारे कार्यक्रम त्याबद्दल कार्यकर्त्यांचे सांगायचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि माझ्या आयुष्यात तुम्ही येणारा प्रत्येक कोणतेही काम असो जर तुम्हाला वेरूळमध्ये काही मदत लागेल तर मी माझ्या अध्यक्ष या नावाने तुम्हाला शब्द देतो तुम्हाला जेव्हा काही गरज पडेल तर वेरूळमध्ये मी करू. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. संभाजीनगरातील गारखेडा परिसरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं ढोल बजाव आंदोलन. तर पहलगाम हल्ल्याचा पर्यटनावरती परिणाम, वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांची गर्दी लक्षणीय घटली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.